समाजाचे बारीक बारीक लेकर आमचे उघडे पडले, तुमचे नाही. आमच्या आई बापानं रात्रंदिवस कष्ट करून आमचे लेकर शिकवले. त्यांना आरक्षण नाही. एकाही आई बापाचं आणि एकाही मराठ्यांच्या लेकराचं स्वप्न पूर्ण होत नाही. आरक्षण असूनही छगन भुजबळ विरोध करायला लागलाय. माझं छगन भुजबळला एक म्हणणं आहे, तुझे लेकर तुला अधिकारी झालेले बघा वाटते, मराठ्यांना त्यांचे लेकर अधिकारी झालेले बघा वाटत नाहीत का? मिळाले त्यालाच आरक्षणाची किंमत माहिती, तुला नाही कळायची. मराठा आज 42 वर्षापासून संघर्ष करतोय. एक दोन दिवसापासून नाही. मराठा समाजाला वाटतंय माझ्याही मुलाला आरक्षण मिळालं पाहिजे. आमचं 16% आरक्षण छगन भुजबळने घेतलं. फुकट खायला गोड लागतं. जरा संघर्ष करून बघ, मग तुला कळेल कष्टात आणि फुकट खाण्यात काय मजा आहे. माझ्या समाजाच्या 350 ते 400 बहिणींच्या कंपळाचे कुंकू आरक्षणासाठी पुसलेत. खाली बसा ना, ऐकायला तर येत असतात ना, मग काय करायचं? येऊन आलात का तुम्ही? टेका खाली टेका, थोडा टाइम आवाज येईल ना. ज्याला कोणाला दिसत नाही त्याला आवाज येत असं, ऐका फक्त. बसा बसा म्हणून आरक्षण काय करतंय? आपलं आरक्षण कोण घेतंय? आपल्यावरती काय अन्याय सुरू आहे आपल्याला कळणार नाही. त्यामुळे मराठ्यांनी शांत बसा, कारण ही शांतता रॅली आहे. ज्या दिवशी मराठी बिघडते त्या दिवशी कोणाचंच ऐकणार नाही. सध्या छगन भुजबळ पिसळ कुत्रा चावल्यासारखा करतोय. मराठी संयमानं घ्यायला लागले, शांततेनं घ्यायला लागले, त्याच्या लक्षात येईना. मराठी शांत कमून येत. पिसाळ्याला कुत्र्याला कुठे गाठायचं हे मराठ्यांना चांगलं माहिती. त्याच्यामुळे फडणवीस साहेबांनी तुला मंत्रिपद दिलं, मस्ती देऊ नको. लाल दिवा मिळाला, मागं पुढे लोक आहेत, राहू दे. मराठ्यांचा नादा लागला तर पुन्हा तुला जेलमध्ये कांदे खायला जावं लागल. आणि तुला पाठवल्याशिवाय मी काय गप्प बसणार नाही. मराठ्यांनी संघर्ष करून मायबापू आरक्षण मिळवले. आपल्या 4 ते 5 पिढ्या बरबाद या आरक्षणामुळे झाल्या. खूप बलिदान मराठा समाजाचे या आरक्षणापायी गेलेत. थांबे बाबा, फोटोवाला ते मागून आरडा लागले. तुला काय सांगावं, हे लय दांडगा लफड आहे. मलाची थोर किती ढकलीत आणलंय मग मला माहिती. आपले बलिदान गेलेत मायबापाव. आपल्या आई बहिणीच्या कंपाळी कुंकू नाही राहिले या आरक्षणापायी. देवेंद्र फडणवीस साहेबाला सांगतो आणि त्या छगन भुजबळलाही सांगतो, एकदा फक्त बलिदान गेलेल्या माझ्या मायबाप मराठ्याच्या घरी येऊन बघा, किती भयानक वेदना आहे. त्या माझ्या मराठ्यांच्या घरातला करता पुरुष गेलाय. कुटुंब उघड्यावर पडलंय. आणि जे कुटुंब उघडं पडलं त्याच्या पाठीवरून हात फिरायला कोणी नाहीये. घरातला करता पुरुष गेल्यावर कुटुंबावरती काय संकट येतं हे सरकार चालवणाऱ्या भुजबळांना आणि फडणवीस साहेबांना नाही कळायचं. कारण बलिदान आमचे गेलेत. समाजाचे बारीक बारीक लेकर आमचे उघडे पडलेत, तुमचे नाही. आमच्या आई बापानं रात्रंदिवस कष्ट करून आमचे लेकर शिकवले. त्यांना आरक्षण नाही. एकाही आई बापाचं आणि एकाही मराठ्यांच्या लेकराचं स्वप्न पूर्ण होत नाही.
आरक्षण असूनही छगन भुजबळ विरोध करायला लागलाय. माझं छगन भुजबळला एक म्हणणं आहे, तुझे लेकर तुला अधिकारी झालेले बघा वाटते, मराठ्यांना त्यांचे लेकर अधिकारी झालेले बघा वाटत नाहीत का? आमचेही काही स्वप्न असतील, आमच्याही आई बापानं काहीतरी स्वप्न बघितलं असेल. वेळ पडली तर आमच्या मायबाप मराठ्यांनी कर्ज काढले पण लेकर शिकवले. वेळ प्रसंगी जमिनी विकल्यात पण मुलं शिकवलेत. त्या आई बापाचं आणि लेकराचं स्वप्न होतं, माझं लेकरू अधिकारी झालं पाहिजे. तुम्ही स्वप्न बघता, आम्ही पण स्वप्न बघतोय. प्रत्येक आई बापाचं स्वप्न आहे, माझा लेकरू कलेक्टर तहसीलदार झालं पाहिजे, माझंही लेकरू डॉक्टर झालं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे. पण या आरक्षणामुळं आपण बर्बाद होत चाललोय आणि आपल्या लेकरं लाखाच्या संख्येनं फक्त व्यसनी बनायला लागले. ही वेदना त्यांना नाही दिसायची, त्यांना फक्त भांडण विकत घ्यायचंय, दुसरं काहीच नाही. कारण आरक्षण हे त्यामुळं मस्ती वळवळ करते. आरक्षण असल्यावर दुःख नाही कळत, फक्त दुसऱ्याला विरोध करायचा कळतो. आम्ही जर विरोध करायला लागलो तर तुम्हाला पळायला सुद्धा जमीन सापडायची नाही. पण आम्ही शांत आहेत. आणि या लातूर जिल्ह्यातल्या मराठा समाजाला माझं आव्हान आहे, तुमचा मुलगा म्हणून तुमच्या बळावरती आणि तुमच्या साथीवरती मी ही संघर्ष लावून धरलाय. माझा जीव सुद्धा जायला आणि द्यायला मी भेट नाही, फक्त तुमच्या जोरावर. माझी तुम्हाला विनंती आहे, सगळ्यांनी फक्त शांत राहा. तुम्ही फक्त शांत राहा. शांततेत घ्या. आपल्याला किती उचकवण्याचा प्रयत्न केला तरी ओबीसीत सामान्य आणि मराठ्यात कुठंही वाद होता कामा नाही. अजिबात वाद होऊ द्यायचा नाही. छगन भुजबळला दंगली घडायच्यात आणि दंगली घडवून आणायच्यात, त्याचं स्वप्न मराठ्यांनी कधीच पूर्ण होऊ द्यायचं नाही. हे शांततेचं युद्धच असं आहे की सरकारला पेलत नाहीये. हे शांततेचं युद्ध आपल्याला जिंकायचंय आणि आपण जिंकत सुद्धा आणलंय, काळजी करू नका. आता थोडं राहिलंय, फक्त सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी. आणि ह्या छगन भुजबळला किती लोक गोळा करून द्या, सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी त्याच्या मुंडक्यावर पाय देऊन घेतल्याशिवाय मी मागे सरकत नाही. यांनी काय नवीन सुरू केलंय तुम्हाला तेही सांगतो. कारण आपल्या रॅलीचा उद्देश काय, आपण संघटित काय होतोय, कारण ओबीसीच्या लोकांना नेत्यांना आरक्षण असूनही आपल्याला आरक्षण मिळू नये यासाठी ते एक व्हायला लागलेत. तर मग आपल्याला आरक्षण नाहीये, आपण किती ताकदीने आपल्या लेकरासाठी एक झाला पाहिजे. दुसरा मुद्दा, आपल्या 150 ते 200 वर्षापूर्वीच्या सरकारी नोंदी सापडल्यात. या ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे छगन भुजबळने सगळे गोळा केलेत, पडेल फिडेल सगळे मराठ्यांनी पाडेल सगळे गोळा केलेत. आणि त्यांची मागणी मराठ्यांच्या ज्या नोंदी सापडल्यात त्या रद्द करा. छगन भुजबळ, मराठ्यांच्या नोंदी रद्द करा. याच्यासाठी तू ओबीसीत मराठ्यात वाद लावतो. तुला एवढं तरी डोकं पाहिजे की तू मंत्री पदावर आहे, संविधानाच्या पदावर आहे, त्या सरकारी नोंदी आहेत आणि आपण त्या रद्द कराय म्हणतो, म्हणजे आपण किती मूर्ख आहेत हे तरी तुला कळायला पाहिजे. तुला आरक्षण कसं मिळालं तुला माहित आहे का छगन भुजबळ? फुकाट. मराठ्यांचं 16% 94ला तुला फुकाट दिलं. बोगस आरक्षण खातो. मंडल कमिशनने दिलेलं आरक्षण सुद्धा बोगस ते खातो. आमच्या मराठ्यांच्या 150 वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत
त्या रद्द करा म्हणते ती. म्हणजे तुम्हाला आपल्या भाषेत सांगतो, समजा आपला या लातूर जिल्ह्यात 2 एकरचा 7-12 सापडलाय आणि ज्या शेजारी 2 एकरचा 7-12 सापडलाय त्याच्या शेजारी बांधाला पलीकडून छगन भुजबळ, पलीकडच्या छगन भुजबळचं म्हणणं आहे तो जरी 7-12 सापडला असला तरी त्याच्यावरचं नाव खुडेव मुपलत नाव टाकायचंय मला त्याच्यावर. तो काय जागिरी का एकट्याची? म्हणजे ओरिजिनल नोंदी असून रद्द करा. म्हणजे आपला 7-12 असून त्याचं म्हणणं ही जमीन सोडा, इथं आमचे जनावर चरायचे, तो हे जनावर तिकडे नदीत नेऊन बांधेव ना डोक्या इतक्या पाण्यात. आमच्या ओरिजिनल नोंदी आहेत त्या रद्द करा. एकाही राज्यात ओबीसीची नोंद सरकारी नाहीये तरी त्यांना आरक्षण आहे. आपल्या नोंदी असून आपल्या रद्द करा म्हणते. तुमची जर कुठे 2 एकर जमीन सापडली तर ती मराठ्यांना माझा प्रश्न आहे, तुम्ही ती सोडणार का? मग आता आपला हक्काचं आरक्षण म्हणल्यावर आपण सोडित असतो का? आणि तुम्ही माया मागे राहिल्यावर त्याला नुसतं आडाई मग सांगतो म्हणा कचका तुला आता पुढे. मराठ्यांच्या नोंदी सापडल्या तर रद्द करा ही मागणी त्यांची. मी या लातूर नगरीतून शिंदे साहेबाला आणि फडणवीस साहेबांना जाहीरपणाने सांगतोय, त्या छगन भुजबळचं ऐकून माझ्या मराठ्यावर अन्याय होता कामा नये. जर एकही नोंद रद्द झाली तर 288 उमेदवार तुमचे पाडले म्हणून समजा मराठ्यांनी. राज्यातल्या सगळ्या पक्षातील मराठ्यांना माझा आव्हान आहे, पक्षाच्या आणि नेत्याच्या बाजूने बोलू नका. भाजपचा मराठा असो, राष्ट्रवादीचा असो, काँग्रेसचा असो, नाही तर शिवसेनेचा असो, पक्षाच्या नेत्याच्या बाजूने बोलू नका, तुमच्या लेकराच्या बाजूने बोला. तुमचा एक नेता मोठा होईल पण करोडो आपल्या मराठ्यांच्या लेकराचं काय? इथं सगळ्याच पक्षातले मराठे आणि त्यांचे लेकर मोठे होणार आहेत. अजिबात पक्षाची बाजू घेऊ नका. कोणत्याही पक्षात तुम्ही असाल, जातीच्या बाजूने उभा राहा हे माझे हात जोडून सगळ्या मराठ्यांना विनंती आहे. सगळ्या पक्षातले ओबीसीचे नेते एकत्र आले, तुमच्या डोळ्यात देखता. सावध व्हा आता तरी. माझं भाजपन, माझा नेता, माझं काँग्रेस, माझी शिवसेना हे करून आपली जात मारू नका. आपल्यातलेच काही माकडं तिकीट घ्यायसाठी त्या देवेंद्र फडणवीस पाशी 4-5 जण माकडे टकोचे आपले, ते म्हणतात आमच्या नेत्याला बोलला का? तो आज आहे का देव? मी भांडतोय मराठ्यांसाठी, मी भांडतोय गोरगरीब करोडो मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून, आणि तो म्हणतो आमच्या नेत्याला बोलला. नेता आहे का तो? आज जात नाही का तोही? अरे बाबा, बाकीचे सगळ्या पक्षातले ओबीसीचे नेते एकत्र झाले, सगळ्या पक्षातले. छगन भुजबळने एकत्र केलेत आणि छगन भुजबळला पाठबळ मराठ्यांच्या विरोधात बोलण्यासाठी फडणवीस साहेबांनी दिली. मी खोटा आरोप जाणून बुजून कवाच करत नाही, कारण तसं घडलंय. काय घडलंय ते तुम्हाला एका मिनिटात सांगतो लगेच. नवीन विषय आणि नवीन दणका मराठ्यांचा. अगोदर लातूरकरांचे खरोखर मनापासून आभार मानतो. चारही बाजूला तुम्ही प्रचंड विराट रूपाने जमलात मराठ्यांसाठी, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुम्हाला नवीन मुद्दा सांगतो. गिरीश महाजनांचं म्हणणं आहे सगळे सोयरे ह्याची अंमलबजावणी टिकत नाही. मग माझं आणि माझ्या मराठा समाजाचं म्हणणं आहे तुम्ही 4 जज आंतरवालीला आणले कशाला होते. दुसरं म्हणणं आहे घटनेचे कायद्याचे अभ्यासक आणले कशाला.
तिसरं म्हणणं आहे, आरक्षणाचे अभ्यासक आणि कायदा बनवणारे मंत्री आणि आमदार हे तिथं कशाला आणले? IAS IPS दर्जाचे अधिकारी उप सचिव आणि सचिव अंतर्वालीत आणले कशाला? एवढी मोठी फौज आणली कशाला? मला हे माहित होतं की ही राजकारण्यांची जात म्हणजे दल बदलू जात, ही गद्दार जात आहे. म्हणून मी त्यावेळेसच एक डाव टाकून ठेवता, आज लातूर शहरातून ती मी महाराष्ट्रापुढे जाहीर करणार आहे. फडणवीस साहेबाला, छगन भुजबळला, गिरीश महाजनला वाटलं मी येड आहे काय की? तुम्हाला माहित नाही पाटलाचा खोटा कितके बेकार असतो. तुमची नुसती पाचर होती, मराठीने असा खोटा ठोकलाय तुम्ही सगळे झटाचा तरी उपटाना. तुम्हाला ज्या वेळेस या अंतरवालेमध्ये जे साले होते त्यावेळेस त्यांच्या सोबत प्रचंड मोठं शिष्टमंडळ मंत्र्यांचं होतं. उभ्या महाराष्ट्राला ते बघितलं आणि ती बैठक लाईव्ह होती. हे तुम्हाला यासाठी सांगतोय की तुमच्या लेकरांचा हित यामध्ये दडलेलं आहे. तुम्हाला हे माहित असलं पाहिजे. ध्यानात नसलं तर तुमच्या लक्षात आणून द्यायला लागलोय. पुन्हा माग सारखा आणि पुन्हा एकदा त्या दिवसच्या बैठकीच्या टीव्हीला चालणाऱ्या टीव्हीला चाललेला लाईव्ह पुन्हा उकरून काढा, डबल एकदा बघा, पुन्हा मराठी ऐका. याच्यासाठी तुम्हाला आठवण करून द्यायला लागलोय. ज्या वेळेस अंतरवालीत कायद्याचे आणि घटनेचे अभ्यासक आले, आरक्षणाचे अभ्यासक आले, मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आले, न्यायमूर्ती आले, सचिव आले, IAS IPS दर्जाचे अधिकारी आले आणि तिथं चर्चा सुरू झाली. लातूर शहरातल्या मराठ्यांना माझी विनंती आहे, शांत चित्ताने हा विषय ऐका. आपल्या लेकराच्या हिताचा आहे. तुम्हाला नसल बसायला जागा नसू द्या. तुमच्या कानावर आवाज पडला तरी तो मराठ्यांच्या हिताचा आहे. आणि तुमची शांतता, तुमचं निवेदन आणि तुमचं विराट रूप उभा महाराष्ट्र बघतोय. त्यामुळे शांत चित्ताने ऐका. चर्चा सुरू झाली. 4 शब्दावरती चर्चा सुरू झाली. चर्चा होत असताना 4 शब्दापैकी 2 शब्द तुम्हाला आत्ता सांगतो. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची असं आणि आपलं त्यांचं चर्चा सुरू झाली. सगळे सोयरे कोण? ज्या मराठ्यांची नोंद सापडली आणि ज्या मराठ्यांची नोंद राज्यात सापडली नाही, नोंद न सापडलेल्या मराठ्यांना काय बोल रे तुमचे द्या 2-3 जण हाकून ये तिकडं, हो बाहेर तिकडं. आमचा काय जीव चाललाय आरक्षणासाठी, बरगाड्या मोड्यात आमच्या पार बुळबुळ बुळबुळ कामान धामाची. कुठं चाललं होतं सांगा बरं? पक्क द्या ना तुताकडे. तुम्ही आरक्षण घेतले सोडित नाही छगन भुजबळला. आता सगळ्या सोयऱ्या या शब्दावरती अंतरवाली चर्चा सुरू झाली. 1.5 घंटा एका शब्दावर चर्चा सुरू होती. असे शब्द होते 4. ज्या मराठ्यांची नोंद सापडली, ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही, नोंद न सापडलेल्या मराठ्याला नोंद सापडलेल्या मराठ्यांच्या नोंदीच्या आधारावरच कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. त्याचं कारण, ज्या मराठ्यांची कुणबी नोंद सापडली त्याचा व्यवसाय आणि नोंद न सापडलेल्या मराठ्यांचा व्यवसाय सारखाच आहे. म्हणजे विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती आणि उर्वरित महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय सुद्धा शेती. आणि आरक्षण हे व्यवसायाच्या आधारावर दिलेलं आहे. एका माळ्याचा व्यवसाय शेती आहे म्हणून 1 माळी अगोदर आरक्षणात घातला, 1 तेली आरक्षणात घातला. बाकीच्या राहिलेल्या जाती ह्या पोट जाती म्हणून
ज्या जातीला आरक्षण दिलं व्यवसायाच्या आधारावर त्याची पोट जात म्हणून आरक्षणात घातल्या. ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याचा व्यवसाय सुद्धा शेती आहे आणि नोंद न सापडलेल्या मराठ्यांचा व्यवसाय सुद्धा शेती आहे. व्यवसाय दोघांचे सारखेच, दोघांचे नातेगोते सुद्धा होत आहेत. रुटीबिटी व्यवहार मराठ्यात होते. माझं लय बारीक देण असतं कारण आपल्यावर संस्कार आहेत, मराठ्यावरती संस्कार आहेत. सगळ्या जाती धर्माचा सन्मान करायचा, विरोध करायचा नाही. आपण काय छगन भुजबळ थोडेच आहेत. स्वतःच्या जातीचं बघायचं आणि दुसऱ्याच्या जातीवर जाळ फेकायचं असे आपण नाहीत. आणि तुम्ही कितीही म्हणले चालू नाही, मग लय बारीक देण असतं कुंकड काय चालू आहे. म्हणूनच मी सरकारला सुधरून द्यायना बारीक देणे. म्हणूनच ठरताना ठरलं की मराठ्यांची नोंद सापडली न सापडल्याला द्यायचं, त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा त्याच नोंदीच्या आधारावर द्यायचं. आणि या शब्दावरती सगळ्यांची सहमती फायनल झाली. न्यायाधीशासहित सगळ्यांची. पुन्हा एकदा ती चर्चा सगळ्या मराठ्यांनी शोधा आणि ऐकायला सुरुवात करा. आणखीन एक शब्द घातला होता मी त्याच्यात, तो आज मी या लातूर मधून जाहीर करणार आहे महाराष्ट्रासाठी. याबरोबर सगळ्या सोयऱ्यांच्या याच्यातून जर कोणी शिल्लक मराठा राहिलाच आरक्षण घेण्यापासून, म्हणजे ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर त्याच्या सोयऱ्याला दिलं जाणार. पण सोयऱ्यातून बी एखादा जर हुकला, कारण मला एकही मराठा बिगर आरक्षणाचा ठेवायचा नाही, म्हणून मी त्याच वेळेस डाव टाकून ढुलता. मला माहिती राजकारण्याची जात गद्दारी बदलत असती, म्हणून त्याच वेळेस डाव टाकला होता. कारण ते बदललेत. कसे बदललेत ते सांगतो. ते मग ते सगळे सोयरीची अंमलबजावणी टिकणार नाही असं खोटी माहिती ते आता समाजात पसरून आपल्यात गैरसमज निर्माण करायला लागलेत. त्यांना माहितच नाही पुढं आणखीन काय करून ठेवलेलं आहे. त्याच्या पुढं आपण सांगितलेलं आहे ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं. आणि त्यातून जर कोणी शिल्लक मराठा राहिलाच तर चौथा शब्द यासाठी घेतलेला आहे, ज्या मराठ्यांची कुणबी नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र राज्यात द्यायचे. ओढून दी सगळ्या सोयऱ्याची मागणी छगन भुजबळ, ओढून दी. चौथा शब्द पुन्हा आहे आणि त्या शब्दाचा अर्थ असा आहे, ज्या मराठ्यांची कुणबी नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर दोघांचा व्यवसाय सारखाच आहे. कारण व्यवसायाच्या आधारावर आरक्षण दिलंय. जर समोरच्या मराठ्यांचा सुद्धा व्यवसाय शेती आहे, त्यांचे रुटीबिटी व्यवहार होत आहेत, तर याच नोंदीच्या आधारावर मागल त्या मराठ्यांना आरक्षण त्याच नोंदीच्या आधारावर द्यायचं राज्यातल्या. या शब्दाच्या टायमाला धनंजय मुंडे म्हणले, महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.